नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा गावरान तडका. आईला बसवलं, बाबांना बसवलं. आमटी होती केलेली, आमटी. त्याच्या घरी शिरा, पुरी, बासुंदी चित्रात पण नव्हतं. साधी एक आमटी आणि भाकरी. वडिलांचे दात काही हालत होते म्हणून ती भाकरी ती आमटीत कुस्करली आणि कुस्करून 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 खाताना इकडं तिकडं चालली म्हणून बाबांना पिऊ घातली आमटी आणि भाकरीचा कुस्करा. जेवण झाल्याच्या नंतर स्वतः तोंड पुसलो बापाचं, उचललं, बाजूच्या बाजेवर बसिलं. अर्ध्या तासाच्या नंतर 10 वाजले आणि 10 वाजता सांगितलं, बाबा आई आता तुम्ही 3 तास आराम करा. 11, 12 आणि 1 वाजता उठा. 1 वाजता मी तुम्हाला पाणी घेऊन येईल. कशावर झोपले 3 घंटे? तुमच्याकडे बंगई म्हणते वरी ती लटकलेली. आता पाटील तुमच्या इथं होती ती लटकिलेली, काय म्हणते त्याला? बंगई. पण ती लाकडाची होती, ती इनलेली बंगई असते झोपायला. म्हणजे खाटच पण माचवे नाहीत तिला, ठावे नाही. आणि ती पाटील साहेब बंगई, त्याच्यावर आई आणि वडील झोपले. आणि त्या बंगईला एक दोरी बांधली. कोण आवडतो देवाला? कोण आवडतो? इथून इथरोक गंध लावणारे का पार इथरोक माळा. आता हाताने तर माळी घालीतच नसते, ते नवीनच काढो हाताने माळी घालणं. तुळशी माळ गळान गोपीचंदन टिळा, असं कुठं दिलंय का? तुळशी माळ हाता गोपीचंदन पाठा. तुम्ही पुरावा ऐकला का सगळ्यातला? हे काय नवीन काढतील, काही मिळच नाही. हातानेच माळी. काय बाजार मांडला सुमळ्या तो. विठाला विठाला मालक राहिला नाही, कोणी मालक राहिला नाही. प्रत्येकानं आपोआपली दुकानं मांडायची. अराजकता वाढेल संप्रदायात आणि ही अराजकता तुम्हाला घातक ठरेल एक दिवशी. ज्ञानोबाराय तुकोबाराय सांगतील याच्या व्यतिरिक्त तिळा इतकं सुद्धा वागायचं नाही. हो, 4 फेब्रुवारी 2019ला अपघात झाला, बॉयलजनला क्रॅक झाला. माझ्यावर जालना हॉस्पिटलचे हुशे साहेबांनी खूप चर्या केली. पण कालांतराने बॉयलजन, मी संभाजीनगरला जायचो, फार गोळ्या खाल्ल्या. मला लाज वाटायची बसून कीर्तन करायची. कारण ज्या वारकरी संप्रदायातल्या लोकांनी कन्या आंबाड्या खाऊन संप्रदाय टिकवला आणि त्या संप्रदायात मी आज 43-44 वर्षाचा तरुण कीर्तनकार बसून कीर्तन करतोय. सतीश बुवा, मला नाक कापले इतकी लाज वाटत होती. नाक कापले इतकी भीती वाटत होती. कारण या लोकांनी कसली पैसे होती पाटील साहेब त्या काळात. 40 वर्षापूर्वी कीर्तन करायला पैसे. बैलगाड्याने कीर्तनकार, चिखल तुडीत कीर्तनकार, इतकी पांढरी धोत्र सुद्धा नव्हती. तुम्ही लहानपण पाहिलं असेल सगळ्या लोकांचं, माझ्यापेक्षा तुम्ही ज्येष्ठ आहात. आणि त्या लोकांनी संप्रदाय टिकवला. आणि बाळ्या, तू लाखो रुपयाच्या गाडीत बसून कीर्तन करतो, तुला लाज वाटायला पाहिजे बाळ्या. आमच्यावर घेतल्यावर कशी खसखस पिकती बघा नाही यायची. पण खरंय. आणि मी नर्मदा परिक्रमेला गेलो पाटील साहेब. 3600 किलोमीटर चाललो. माझ्या गोळ्या संपल्या. माझ्यावर नर्मदा मैयाची कृपा झाली, ज्ञानोबाराय तुकोबारायची कृपा झाली, सद्गुरू गजानन महाराजांची कृपा झाली. मी उभं राहून कीर्तन करतोय. आनंद वाटतोय, आनंद वाटतोय. चला, झोपी घातला आई वडिलांना. बुवा त्याची दोरी बांधली, बंगईला दोरी, दार लोटून घेतलं. प्रकाश बंद असला की माणसाला झोप येते. गणेशराव, झोप येते. आणि दाराला एका रुपयाच्या आकाराचं छिद्र होतं आणि त्या छिद्रातून दोरी बाहेर काढली आणि ती दोरी दुकानात घेतली. घराच्या पुढे दुकान होतं. दुकान कशाचं? बुटन चपला शिवायचं दुकान. कशाचं? त्या दुकानात सतीश बाबा एकही नवा बुट नवी चप्पल नव्हती. तुम्ही आम्ही घातलेली फाटलेली बुट शिवायचं दुकान.
ते दुकान होतं संत रविदास महाराजांचं, समर्थ सद्गुरू रविदास महाराजांचं दुकान होतं. काय परिस्थिती असेल हो. या ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी तुमची आमची फाटकी बुट शिवा लागायची. गळ्यात तुळशीची कंठी असायची, गोडशी तुळशीची माळ गळ्यामध्ये, मुखामध्ये विटेवरच्या मालकांचं चिंतन असायचं. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी चिंतन असायचं मुखात. तो मित्र आलेला आहे, तो बघतोय 9 वाजल्यापासून ही संपूर्ण व्यवस्था पाहतोय, ती प्रक्रिया पाहतोय. आणि कोपऱ्यामध्ये लोकांची आलेली बुट होती. काही माणसं म्हणले, ओ महाराज कालपासून जोडा टाकलाय, चप्पल टाकली, झाली का शिवण? आज दुपारच्याला देतो माय बाप. पैसे नव्हते बरं, गळ्यात शपथ पैसे नव्हते. खरं झाल्याच्या नंतर ज्वारी देत होते, ज्वारी देत होते. आणि भारदस्त माणूस असेल तर बूट शिवल्याच्या नंतर भाकरी देत होता. पण या ईदभर खोटाची खळगी भरण्यासाठी समोरच्या माणसांना मायबाप म्हणावं लागायचं. स्मरणातून गेलं. 20 मिनिटं झाले दोरी मोकळीची. एक चप्पल शिवल्याच्या नंतर लक्षात आलं दोरी खाली आहे. दोरी उचलली सतीश बुवा आणि शेंडीला बांधली, शेंडीला बांधली, दोरी ताणून बांधली. आणि बूट चप्पल शिवताना टाचा मारताना मान हलायची, मान हल्लं की डोकं हलायचं, आणि डोकं हल्लं की दोरी हलायची, आणि दोरी हल्ली की बंगई हलायची. त्यांच्या आई वडिलाला हाडाचा आजार होता, कॅल्शियमचा प्रभाव कमी होता. आणि कॅल्शियम कमी असलं की डॉक्टर साहेबांना माहिती आहे हाडं ठणठण करतात, आणि ठणठण हाडं केले की झोप येत नसती माणसाला. आणि म्हणून नित्याचा हा नियम होता, नित्याचा नियम. मित्राला सांगितलं, दादा याच्याकरता मी काशीला येऊ शकत नाही रे, मी विश्वनाथाला इथून नमस्कार करतो. भाविकाची आवडी सांगतोय. आणि तो मित्र पायी पायी 3.5 महिने काशीला गेला, आणि 3.5 महिने काशीहून दर्शन घेऊन पुन्हा घरी आला. ऐका मधला पुरुषार्थ. मित्र जात असताना त्या काळामध्ये गोणीभर ज्वारी इकली, आणि गोणीभर ज्वारी इकल्याच्या नंतर आदला आला. आदला एकाही जिनच्या पॅन्टीवाल्याला आदला कळायचा नाही. खडका, कवडी, दमडी, आडका, लालपई, ढवल पैसा. तुमच्याकडे 80 वर्षाचे आजोबा असतील त्यांना विचारा, ते सांगतील तुम्हाला हे पैसे महाराष्ट्रातले. आदला दिला, आदला. आणि सांगितलं, मित्रा या आदल्याचे फुलं घेऊन विश्वनाथाला समर्पित कर. दोरा कोणता त्याला माहिती? बुट चपला शिवायचा, बुट शिवायचा दोरा देऊन टाकला. तो मित्र चालत चालत काशीला गेला, फुलं घेतली. फुलं घेतल्याच्या नंतर स्नान करण्याकरता गंगेच्या पात्रात गेला. स्नान आटपलं. फुलाची अशी परडी तिथं ठेवलेली होती. जवळ काय गाथा काय असेल आपलं सनातनी वाचन हे समोर घेतलं, वाचन केलं. तेवढ्या अवकाशात गंगेतनं एक हात बाहेर आला. पिवळा थमक रत्नजडीत सोन्याचा हात बाहेर आला. आणि त्या हाताच्या एका बोटात एक कंगन अडकिलेलं होतं. कंगन, रत्नजडीत कंगन होतं. असं जर चंद्रभागेत आषाढीच्या दिवशी आलं तर किती माणसं त्याच्यावर पडतील. पण काय होऊ लागलं माहिती? माणूस लांबून असला की हात दिसत होता, आणि जवळ गेला की हात खाली जात होता. कारण माणसं काय ओढतील काही मिळच नाही. ज्ञानोबरायाच्या घोड्याच्या शेपटीचे केसच ओढतील, तुकोबरायाच्या घोड्याच्या शेपटीचे केसच ओढतील, सद्गुरु गजानन बाबांच्या घोड्याचे केसच ओढतील. काय काय इतका वेडा भाव असतोय?
काही करतील, काही करतील. देवाला ह्या गोष्टी आवडत नाही. घोड्याच्या पायाखालची मातीच आणतील. काय करतात ती माती घरी आणून? आपलं घर तितकं शुद्ध आहे का ती माती आपल्या घरी ठेवायला? ज्या अश्वावर देव बसतात ज्ञानोबा राय, ज्या अश्वावर तुकोबा राय बसतात, त्या पायाखालची माती आपल्या भरक्या घरात ठेवायची लायकी आहे? आपण त्याचं पावित्र्य सांभाळू शकतो? कशाला नाटकं करायची आगाऊपणा? काय करतील त्याचा काही मिळच नाही. तो रत्नजडीत सोन्याचा हात आहे आणि त्याच्यात कंगन आहे. ते हात खाली जात होता म्हणून सगळ्या बायकांच्या लक्षात आलं आपल्याला भेटत नाही. कोणी साखर टाक, कोणी पेढा टाक, कोणी पैसे टाक, कोणी फुलं टाक, कोणी हळीत कुंकू टाक, कोणी काय काय गंध टाक वगैरे टाकत होते ते. पण हात काही अदृश्य होईच ना. मग हा संत रविदासांचे मित्र उठले. भाविकाची आवडी सांगतोय. भाविक म्हणायचं कोणाला? नुसते भजन करून दुसऱ्याला कोपरा हाणतो तो भाविक नाही. ऐका ऐका पुढे ऐका 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 पुढे ऐका. मला इतकं पाठ आहे आणि दुसऱ्याचे वाभाडे काढतो सुंबळ्या तू कसा भाविक होशील? रविदासांचे सद्गुरु समर्थ रविदासांचे मित्र उठले आणि जे आदल्याचे फुलं घेतले होते का त्याच्यातले अर्धे फुलं वंजळीत घेतले आणि त्या हातावर टाकले. हाताने फुलं हातात घेतले आणि हात मिटला आणि 3 वेळेला हात आत बाहेर झाला आणि कायमचा हात अदृश्य झाला. डोळे भरून आले. माझ्या मित्रानं दिलेल्या आदल्याचे घेतलेले फुलं, पवित्र तीर्थराजातून आलेला हात, त्या हाताने ती फुलं स्वीकारली. माझ्या मित्राच्या पैशात किती दम आहे. सुदाम. सु म्हणजे चांगला, दाम म्हणजे कष्टाचा. कष्टाचा दाम होता तो. बुट शिवलेला दाम होता, चपला शिवलेला दाम होता. तुमची आमची पॉलिश केलेली होती. आजही मोठ्या सिटीमध्ये पाटील साहेब गेलो तर माणूस बूट काढीत नाही. त्याच्या पुढे एक लहानसा टेबल असतो आणि त्याच्यावर ठेवतो. त्यानं त्याच्या कपड्यानं बूट पुसायचा आणि मग पॉलिश करायची. आहे का नाही? मी खोटं बोलतोय का? मी तसा पॉलिशचा बूट मी घालीत नाही म्हणा, पण घालणाऱ्या याचा पाहिला ना. ते काम केलं हो रविदासांनी. ते काम केलं. अर्धी राहिलेली फुलं विश्वनाथाच्या मंदिरात गेले. मानकर साहेब, विश्वनाथाच्या मंदिरात गेल्याच्या नंतर पिंड ही बेलानं झाकलेली होती. बेलानं झाकलेली होती. पण रविदासाची मित्र पांढरी फुलं घेऊन गेल्याच्या नंतर आपण मग त्या बेल बाजूला सरकला. आपण मग त्या पुजारी आश्चर्यचकित झाला. काय काय साक्षात्कार आहे. आपण मग त्या बेल सरकला आणि पिंड मोकळी झाली. कारण विश्वनाथाला सुद्धा रविदासाची फुलं आवडत होती. आणि ती फुलं टाकल्याबरोबर काय महाराज मंदिरामध्ये ध्वनी, डमरूचा ध्वनी निघतोय. लुब्धम नादा भयस्थिता हा दंड मंडा स्थिते या. ध्वनी निघतोय. कोरसा ध्वनी. मंत्रमुग्ध झाली माणसं त्या ध्वनीने. त्याचं डमरू वाजत होत. निघाले पायी पायी पायी. 2.5 महिने लागले घरी यायला. घरी आल्याच्या नंतर देवाच्या मंदिरात प्रसाद ठेवला. सगळं काही झालं आणि मग लक्षात आलं. तो पत्नीला म्हणाला, प्रिये माझ्या मित्राला प्रसाद नेऊन देतो, त्यानं आदला देलता. मित्र म्हणजे बाबाजी संत रविदास महाराज. काय पुरुषार्थ रविदासांचा. संत रविदासांकडे आमचे देवबाप्पा गेलते एके दिवशी. देवबाप्पा कळतेत ना तुम्हाला? पूजा पाठ कर्म करणारा विद्वान माणूस, आमचा पाहुणा. त्यांच्याकडे गेले आणि सहज त्यांना म्हणाले, का हो तुम्ही एवढा देव करता, तुम्हाला जाणव आहे का? जाणव, याला यज्ञोपवीत म्हणते. आपल्या संप्रदायात मुख्य आहे ते. घालाव याचे नियम असतील. फक्त तिकडे गेले कानाला अडकवायचं. कशामुळे अडकवायचं?
गुळणा करायचं लक्ष राहावा, हात धुवायचं लक्ष राहावा. आपल्याला कोरोनानं शिकिलं नाही तरी आपल्या लाजा नदीला गेल्यात, अजूनही आपण हात धुतत नाहीत. किती किती पागल माणसं आहेत आपण, ऐका नाही. इतका झटका दिलाय त्यानं त्या कोरोनानं, तरी आखली नाहीत आपल्याला. हे शिष्टाचार आहे आपल्या संप्रदायातला. तुम्हाला यज्ञोपवीत नाही. संत रविदास म्हणले, काका मला बुट चपला शिवता शिवता एखाद्या वेळेस ते अडकत कोणीकड, त्याच्यामुळे मी मधातून घातलंय. मधातून म्हणजे पाटील साहेब बनेलीच्या आतून नाही, बुवा शर्टाच्या आतून नाही, कातड्याच्या आतून. तर मग ते देवबाप्पा म्हणले, काय बोलता, डोकं आहे का तुम्हाला? ते म्हणले, आहे ना फेटा बांधायला. आतून कुठं यज्ञोपवीत असतंय का? संत रविदासाकडे चमडा कापायला रापी होती, त्या रापीनच उदर चिरलं. चरा 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 असं चिरलं आणि मधातून यज्ञोपवीत असं काढून दाखल. बापरे, काय माणूस आहे. कोण्या टोकाला पोचलेली संत असतील. आपण त्यांच्या पायाला चिटकलेल्या मातीची सुद्धा बरोबरी करू शकत नाही. बुट शिवणाऱ्याच्या कुळातला, चपला शिवणाऱ्याच्या कुळातला महात्मा. वारकरी संप्रदायात जातीचा संबंध नाही. होका उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ, जनाबाई म्हणतात. चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. उत्तम कुळी जन्म, क्रिया अमंगळ आणि बुडविले कुळ उभयता. उत्तम कुळात जन्म झालाय पण वागणं वाईट आहे. बंध्या कुळाला मातीत घातलं त्या भाडव्यानं. काय करता उत्तम कुळ? वागणं हा सर्वात मोठा पुरुषार्थ आहे. मित्र घरी आले, रविदास जी बुट शिवता शिवता उठले. एका जाग्यावर एक मडकं भरून ठुलतं. त्या मडक्यातलं पाणी घेतलं, हात धुतले आणि अर्ध्या पाण्यानं काशीहून आलेल्या मित्राचे पाय धुतले. काशीहून आलेल्या मित्राचे पाय धुतले आणि पाय धुतल्याच्या नंतर प्रणाम केला. तो मित्र घळाघळा रडत होता. रविदास, माझ्यापेक्षा 2 वर्षांनी तुम्ही मोठे आहात. मी मोठा आहे रे दादा, पण तू विश्वनाथाची वारी करून आलास, तू काशीतल्या मालकाची वारी करून आलास, याच्याकरता तुझ्या पायाला स्पर्श. पुरचुंडी काढली आणि त्याच्यातला गोड फुटाण्याचा प्रसाद काढला. पूर्वीच्या काळात काशीतला कापडी यायचा आणि ते गोड फुटाणे द्यायचा. तो प्रसाद काढला, घ्या काशीतला प्रसाद. रविदासांनी सांगितलं, मला सकाळीच प्रसाद आला. तो मित्रानं सांगितलं, आपल्या गावातून काशीला मी एकटाच गेलो, तुम्हाला कोण प्रसाद दिलाय? ऐका नाही, मला सकाळीच प्रसाद आलाय. काय झालं म्हणे, काल मला 2 माणसाची ऑर्डर आली. ऑर्डर जरा इंग्रजी शब्द आहे ना. हो, बुट नवे बुट करायची ऑर्डर आली, म्हणून ते बुट करण्यासाठी मी चमडे भिजू घातले. ते चमडा भिजवायचं कुंड होतं त्यांच्याकडं, ते दगडाचं कुंड, त्याला नांद कुंड असं म्हणतात, आणि त्याच्यात मी ती चमडे भिजू घातले होते. सकाळी सकाळी चमडे रापिण्यासाठी, घासण्यासाठी, वाळू घालण्यासाठी हात मधात घातला, तर त्या चमडे बुडवायच्या कुंडात कंगन सापडलं. जे मित्राला काशीत दिसलं होतं गंगेत, ते संत रविदासाच्या त्याच्यात सापडलं. कर्म तेरा अच्छा है तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है. कंगन सापडलं. ऐका भाविक कोणाला म्हणायचं. श्रुती नावाची पत्रकार, मी नेहमी सांगत असतो ती पत्रकार, ही श्रुती नावाची पत्रकार भगवान विश्वनाथाकडे गेली, काशीतल्या मालकांकडे गेली आणि काशीतल्या मालकांना विचारलं, देवादिदेव भगवान शिवशंकरा, हे विश्वनाथा, ज्यानं 3.5 महिने तुमच्यापर्यंत पायीवारी केली, 3.5 महिने तो घरी चलत गेलाय, त्याला कंगन नाही आणि घरी बसलेल्याला कंगन दिलं, मला याचा पुरावा पाहिजे, पुरावा पाहिजे. विश्वनाथानं सांगितलं, श्रुती माते, माझ्याकडे पायी आला आणि पायी गेला, मी त्याला चांगलाच मानतोय, मी चांगलाच मानतोय, पण मी कंगन रविदासाला का दिलं? आई वडिलाची सेवा करणाऱ्याला मी माझ्या अंतःकरणापेक्षा जास्त मानतोय.
म्हणून आपल्या आजारी आई वडिलांची सेवा करणाऱ्या व्यक्तीला कुठे न जाता विश्वनाथाने प्रसाद दिला. ही आई वडिलाची सेवा करणारी माणसं भाविक आहेत, ती आवडतात. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा. 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 भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा. भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा. करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती. करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती. करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती. हिंडे दया मागे पुढे, हिंडे दया मागे पुढे. हिंडे दया मागे पुढे, हिंडे दया मागे पुढे. हिंडे दया मागे पुढे, हिंडे दया मागे पुढे. आपल्या आई वडिलांचा जो आदर करतो त्याला भाविक म्हणतात. त्याला भाविक. चोखोबारायांकडे काम होतं सरपण फोडायचं. सरपण कळतं तुम्हाला? जळतं. दुसरं काम होतं तुमची रस्ते झाडायची. आणि तिसरं काम होतं मेलेली जनावरं गावाच्या बाहेर नेऊन पुरायची किंवा लांब नेऊन टाकायची. काम कोण्या दर्जाचं असेल? सतीश बाबा. दोन्ही सतीश बाबांना विचारतंय. निकृष्ट दर्जाचं काम. तुम्ही आम्ही प्रतिष्ठेचा विचार करतो पाटील साहेब. भरकी धंदे आपल्याला आवडत नाही. महाराज पंक्तीत वाढतो तो श्रद्धाळू असतो आणि अंगठ्या घालून पंक्तीत फिरवतो तो फुगीर सोसायटीचा अध्यक्ष असतो. इथे वाडा इथं वाडा. तुझे बोट कापायला पाहिजे भाडव्या. हा लोकांच्या नाकात घालतो का बोट? हरामखोरा. वाढ ना त्या कमरीला वेल्डिंगचा टाका द्याला का ते तुटू दे ना. वाक देव वाकल तू इथे फुगीर सोसायटीतला कुठला.
मिलेरी जनावर बाहेर नेऊन टाकायची, दुर्गंधी होणार, तुम्हा आम्हाला त्याचा वास येणार, त्याचे जंतू तयार होणार, रोगराई पसरणार. ते स्वच्छतेचं काम माझ्या श्रीमंत चोखोबारायांनी केलं. बुलढाणा जवळ आहे ना तुम्हाला? हो, मेहुणा राजाला यायचे चोखोबाराय. मेहुणा राजाला त्यांची बहीण होती. मी त्याच भागात काल कीर्तन आलो होतो रात्री, आणि मग सकाळी यशवाडीला गेलो, परभणीकडं, इथे आलो. मग मंडप झाडायचा तुमचा. जेवायला कधी माहिती का, सगळे जेवले उरलेलं खायचं. ते असं फेकून वाढायची माणसं, फेकून. काळ विचित्र होता. 50 वर्षापूर्वी काळ विचित्र होता. तो 700 वर्षापूर्वी काळ कसा असेल विचार करा. प्रचंड विदुषी काळ होता, प्रचंड. आणि सरपण फडता फडता कुऱ्हाड नाही लागली, त्या लाकडाचा तुकडा उडाला आणि तो उडून असा फिरला आणि इथे घुसला पिंढरीत. आरपार घुसल्या त्याच्या त्या अशा नोकिल्या, अशा आणीदार लाकडाच्या काड्या घुसल्या. उपसिलं ते. कोणी नाही हो जवळ. मालक पाहू लागला. ज्याची माडी पाहिल्याच्या नंतर टोपी खाली पडेल एवढा वाडा, पण जवळ कोणीच आलं नाही. का? चोखोबाराई एका विशिष्ट कुळात जन्माला आलेले होते. मालक आला. ए ए ए सगुना, ए ए चतुरा, बोल नकोस. याला म्हणायचं वारकरी. निरव शांतता. तुमच्या इंग्रजी भाषेत पिन ड्रॉप सायलेंट. शिक्षण 7वी असू द्या ना पाटील साहेब, पण फिरू फिरू डोकं. मेमरी कार्ड फास्ट आहे. विठाला विठाला 12,000 जीबीचं कार्ड आहे याच्यात. त्याच्यामुळे तर मी कमी कार्डाचा मोबाईल वापरतो, कमी जीबीचा. 12,000 जीबीचा हे घ्यायला काय मी किती बी घेईल माहिती आहे पाटील साहेबांना. मी माळ घालीन मोबाईलची. 90 वर्ष लुगडं घातलं म्हातारपणी गाऊन कशाला आता. आता याच्यावर मारायचं आपल्याला. आता नको, काय करायचं, बरं आपलं याच्यावर. नाही उठला मालक. काळ किती विचित्र होता महाराज. पोटासाठी बेजार माणूस, पोटासाठी. भाविक सांगतोय. अंगामध्ये जी बनेल होती ना, बनेल, जुन्या काळात तिला निमस्ती म्हणायची, एकटीच होती. ती अंगातली बनेल काढली आणि पायाला आवळून बांधली. कुठंतरी त्या मालकाला दया आली आणि त्यांनी सांगितलं, चोखोबा असं म्हणले नाही. चोखोबा फक्त मी म्हणत नाही, ते काय म्हणले ते नको, आपल्या वाणीला पाप नकोय. चोखोबाराय फार मोठे अधिकारी महात्मा होते. हे चोखोबा जी, आराम करा. घरी आले, चलत चलत घरी आले. घरातल्या झोपड्यातल्या मेडीला टेकन दिलं, पाय लांबवला, सन 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 सन, पाय सुजला. पाय सुजल्या गेला. बाईसाहेब आल्या, गरम पाणी केलं, गरम पाण्यानं पाय सेकला. ते पुसून काढ पदरानं, एकच लुगडं अंगावर, गरम पाण्यात बुडवायचं, त्यात पदरानं ते पुसायचं. ते रक्त पुसून काढलं. रगत, जुना खरा शब्द रगत, मराठी भाषेतला खरा शब्द रगत. आपल्याला टिंब द्यायची सवय लागली, रक्त. आणि मराठी भाषेचा गौरव दिन म्हणून त्या दिवशी सगळं व्हॉट्सअप मोबाईल हँग करून टाकले आणि ओरिजिनल मराठी कोणीच बोलत नाही. बँकेत करा सही तर लावा शाहीन, ती पण म्हणते मी फार बिझी आहे. वा, मला फार टेन्शन आहे, ती पण 15% इंग्रजी बोलायची, सही करता येईना. शिका सगळ्या भाषा, त्याबद्दल दुमत नाही, पण मोठं होण्यासाठी सगळ्या भाषा शिका. पण बाकीच्या भाषा लोणचासारख्या खा आणि आपली भाषा भाजीपोळीसारखी खा. माझा मराठाची बोल कौतुके, किंवा ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुख. काय आळंदीतल्या मालकांना 56 येत होत्या, पण मराठीवर प्रभुत्व. निदान आपल्या आपल्या ठिकाणी. चला, मुलगा बाहेरून आला. वडिलांना काही बोलला नाही, फक्त पाय पाहिला. आणि बाहेर बोरीचं झाड होतं, त्या झाडाखाली दगड होता, त्या दगडावर ते आंघोळ करायचे. त्या आंघोळीच्या दगडावर बोरीच्या झाडाखाली बसला आणि रडू लागला. देवाला विनंती करत होता, देवा
काय आमचं जीवन लिहित असताना तुला झोप लागली होती का रे? काय जाणो देवा होशील निजला. इतकं पाप आहे का रे आमचं की दवाखान्यात जाण्यासाठी आमच्या बाबाकडे एक रुपया नाही, आमच्याकडे एक आदला नाही, एक चाराने नाही आमच्याकडे. असू दे देवा, भाविक सांगते उदाहरण क्रमांक 2, असू दे देवा, आमचं मागच्या जन्मातलं कर्माचं गाठोडं असेल त्याच्याकरता आमची ही फजिती आहे. आतमध्ये आले, चिमुकला मुलगा, बाबा मी तुम्हाला वैद्याकडे नेतो. वैद्य म्हणजे डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्र खरं नाव आहे बनकर साहेब. आनंद वाटला. हॉस्पिटलमध्ये स्पीकर लावले आणि त्याच्यात हरिपाठ चलतो. हो, छान छान वाटलं, छान. आपल्या धर्माचं काम कुठेही बसून करा, कुठेही बसून करा. तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा देवाचेच फोटो असावा. बाबा काय र, जरा कडक द्या आवाज, बेस विको कमी करायचा. काय र बाबा मी तुम्हाला वैद्याकडे नेतो. वडिलांना सांगितलं, बाळा वैद्याकडे जाण्यासाठी पैसे लागतील. इकडे जवळ बसवलं. बोला बाबा, पैसे आहेत तुझ्याकडे? हो. कुठून आणले विचारलं नाही पाटील साहेब. कडेल दिशी गालात आणली, कडेल दिशी. टर 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 गाड सुजला. उठायची हिंमत नाही बापापासून. माय जवळ आल्याबरोबर बिलगुल धरलं, उकसाबुकशी रडत होत. आईनं उठवलं पण उठलं नाही. बापाला 10 मिनिटाच्या नंतर दया आली, जवळ घेतलं. नाव होतं कर्ममेळा. मुलाचं नाव आहे कर्ममेळा. भाविकाची आवडी सांगतोय, भाविकाची. तुम्हाला आवडलं असं कीर्तन करणार नाही, कळायची शपथ. देवाला आवडलं असं करीन. हो. तुम्हाला भांगारे बोकांडीवर घ्यायची सवय लागली, घ्या. कारण तुमचे पैसेच चुकीचे येत म्हणून चांगल्याकडे जाणार नाहीत. सतीश बुवा, चुकीचं वागणाऱ्या भजन्याला नाव ठेवायचं नाही, चुकीचं वागणाऱ्या पकोद्याला नाव ठेवायचं नाही, आणि चुकीचं वागणाऱ्या कीर्तनकाराला नाव ठेवायचं नाही. ज्या भाडव्यांनी चुकीचं वागणाऱ्याला आणलंय त्याला हाणायला पाहिजे, हराम करायला. यायचे पैसे लय कडिवानी उतू आले. हो, म्हणजे संस्कृती बिघडणाऱ्याला तुम्ही डोक्यावर घेतलं, तुमचे घर खालून पेटतील. झोपला नाही पंढरपुरातला. एक जण म्हणला, महाराज कीर्तन झकास करा. म्हणलं त्या बायकोची साडी नेसून नाचवतो सुंबळ्या. कीर्तन हा झकास विषय असतो का पांचटा? काही आवडून बुवा यांना, मग आपण ते करायचंय का? हा? आपण एक पुरावा म्हणतो ना, अन्नमान धन हे तो प्रारब्ध. आणि मग हराम खोरायचे चोचले पूर्ण केल्यावर आपल्याकडे पैसे भेटतात का? याच्यासाठी आपल्याला आपलं नशीब घासावं लागेल. इतकं आम्ही ठासून सांगतो पाटील साहेब, तरी कोणाचेही बुट उचलतो. किती हरामखोरपणा या. देवाला सुद्धा आवडत नसेल महाराज, यमाला सुद्धा वाटत असेल या भडव्याला कोण्या नरकात टाकाव, शिल्लक नरक तयार करावं का काय. पण त्याचा काय दोष आहे? तुम्ही उतू आलात, तुमच्यातले 2% इतके उतू आलेत की वड्याच्या पाण्यावानी खळखळ करायलेत. कुठं पैसे खर्चून कुठं पैसे खर्चू, वड्यात टाक. जवळ घेतलं, सुजलेल्या गालावून हात फिरिला. माफ कर रे बाळा, माफ कर रे, माफ कर. तुला मारायची इच्छा नाही रे बाळा, पण ऐक ना, भीती वाटते. तो कोणाच्या घरी पैसे चोरलेस. आजोबाचं नाव होतं रानोबा, आणि वडिलांचं नाव चोखोबा, आणि मुलाचं नाव कर्ममेळा. एवढ्याच पिढ्या सांगतो, त्याच्या बागच्याही 3 सांगता येतात मला, पण राहू द्या. सगळ्या गोळ्या या खट्या घेतल्या की रिॲक्शन येत असते.
बाळा माझे वडील वारले रे. आपल्याकडे जर माणूस मेला ना तर भिंतीला चिटक टेकल्याच्या नंतर त्याच्या कपाळाला नाणं चिटकीत असतात, रुपया चिटकत होते. तर चोखोबारायांनी मुलाला जवळ घेतलं, सांगितलं बाळा तुला मारा वाटत नव्हतं रे, तू वारकरी आहेस. कसा वारकरी? झाल्या झाल्या भजन करीत होता. उपजताची कर्म मेळा आणि वाचे विठ्ठल सावळा. झाल्या झाल्या भजन करायचं महाराज. जिभेचा शेंडा विठ्ठल विठ्ठल म्हणायचा. काय पोरगा असलो, कसं मारा वाटन बापाला. पण भीती वाटली, मला दवाखान्यात नेण्यासाठी याच्याकडे पैसे, त्यानं कोणाचा तरी खिसा मारला. भीती. आणि असं चोरी करणार पोरग मला नकोय. मी वारकरी, मला नकोय. बाळा कर्म मेळा, माझे बाबा गेले रे. आयुष्यभर माझ्या बाबानं कोणाचा एकही काम तिला इतकं चुकीचं केलं नाही. इतका पवित्र वारकरी माझे बाबा गेले रे. माझे बाबा गेल्याच्या नंतर मी एवढं सुद्धा कमवू शकलो नाही. माझ्या बापाच्या कपाळाला रुपया चिटकीता यावा. रुपया नव्हता त्या काळात पाटील साहेब. आदला कवडी दमडी नव्हती माझ्याकडं. मी इतका गरीब रे. अरे 40 वर्ष झालं झोपड्याचे लाकडं बदलता आले नाही. आणि तू काल परवाचा झाल्याला या बापाला दवाखान्यात नेण्यासाठी तुझ्याकडे पैसे आले कुठून? बाबा हाही गाल रिकामा आहे. इच्छा असेल तर याही गालात मारा. पण तुमच्या पोटी जन्म घेतलाय, चोरी नाही केली, कोणाचं उचललं नाही बाबा, कोणाचा खिसा कापला नाही बाबा, कोणाला मागितलं सुद्धा नाही बाबा, कोणाचं पडलेलं सुद्धा येचलं नाही बाबा. पण तुम्हाला नेण्यासाठी माझ्याकडे पैसे आहेत. कुठून आणलेस? मी एक दिवशी तुमच्या सोबत बुलढाणा जिल्ह्यात मेव्हणा राजाला आलतो. दिवस होता भाऊबीजीचा. दिवस होता भाऊबीजीचा. रस्त्यात जाता जाता एका ठिकाणी कीर्तन सुरू होतं आणि त्या कीर्तनात बाबा तुम्ही थांबलात आणि मी मात्र तुमच्या बहिणीकडं, माझ्या आत्याकडे गेलो. चोखोबारायची बहीण श्रीमंत होती, श्रीमंत होती पाटील साहेब. बाबा तुम्ही कीर्तनात थांबलात आणि मी आत्याकडे गेलो. तुमच्या बहिणीने, माझ्या आत्याने भावासाठी सोन्याचा दोरा असलेली राखी तयार केली. ती राखी तिला साखळी सोन्याची होती, साखळी. श्रीमंत बहीण. आणि भाऊबीजीच्या पर्व काळावर भाऊ आला नाही म्हणून भावाचा मुलगा मी म्हणून मला सोन्याच्या दोऱ्याची राखी बांधली होती. बाबा मी तुम्हाला अजून दाखिली नाही, आईला दाखिली ती. आणि आपल्या झोपड्यात 3 गाडगे येतं. त्या 3 गाडग्यावर एक बारकं गाडगं आहे. त्या बारक्या गाडग्यामध्ये सोन्याची राखी असलेली, साखळी असलेली राखी त्या गाडग्यात ठेवली. ती राखी सोनाराकडे विकू आणि त्या पैशात तुमचा दवाखाना करू. असं जर पोरग प्रत्येकाला असलं ना तर आपल्या भारत देशाचा स्वर्ग व्हायला 1 महिना पण लागणार नाही. आपल्या या पवित्र भारत देशाचा स्वर्ग होण्यासाठी 1 महिना सुद्धा लागणार नाही. मला वाटतं इतकं काम कीर्तनकार पोरग पण करायचं नाही. तुम्हाला एक सांगू का? राग येऊ देऊ नका का? मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. मी रगील माणूस आहे, मला बोरी जाऊ नका. मी काय भिकार चोट नाही बरं का पाटील साहेब. गळ्यात शपथ नाही. आपल्याला पांडुरंगानं भरून दिले. मग हाऊत भरून पैसे येत नाही अजून. तरी एक जण म्हणला म्हणजे की हाऊत भरून म्हणजे किती? मी म्हणलो तू ह्या पाया पडायची गरज नाही, इतके येतं. मला का आमदारकी लढवायची, का खासदारकी लढवायची, का मंत्री व्हायचं काय? हा मी हे सगळे मंत्री, सगळे महाराज कोण्या दिवशी मारायचे, हे ज्याच्या हातात आहे त्याच्या नावात पंढरपुरातला बाप, मी त्याचा मंत्री आहे. आणि ते आमचा वरिष्ठ बॉस आहे. निघायला कोणाचा मार्केचा? त्या मालकाचा खालचा प्रचारक आहे मी. ते बॉस आमचा वरिष्ठ मंत्री, आम्ही खालचे. म्हणून एखाद्याला राग आला असेल तर जिल्ह्यात बंदी करा. मला बाळू आपल्या जिल्ह्यात आला नाही पाहिजे असं करा. काही गरज नाही. तुम्ही कोण दकिनार आहेत आमचं? पाटील साहेब तुम्ही 2 घाम येऊ देऊ नका. मी येरी सांगतोय. डॉक्टर साहेब तुम्ही आणि दोघांना 2 कोटी रुपये मला दिले. येरी म्हणायलो, येरी दिले.
मी माझ्या गाडीत बसलो खुश होऊन, आणि जाताना मेहकर पशीत मला अटॅक येऊन जर मेलो तर तुमचे 2 कोटी काय करायचे? मग माझ्या जो जेवढा हौद भरलेला आहे तो कसा खायचा आहे, हे कसं टिकवायचं, ज्याच्या हातात येतो पंढरपुरातला बाप आहे. आम्ही त्याचा उदो करायचा आहे, त्याचा उदो करायचा. आम्ही त्याचे प्रचार प्रमुख आहेत. हा, हेच आम्हा करणे काम बीज वाढवावेत नाम. आम्ही धर्मरक्षक नाहीत, आम्ही धर्म प्रचारक आहोत. धर्माचे धर्मरक्षक कोण होऊन गेले माहिती का? रयतेचे राजा छत्रपती शिवरायांचे सुपुत्र शंभूराजे धर्मरक्षक, धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप धर्मरक्षक, गुरु गोविंद सिंहांचे पुत्र धर्मरक्षक. अशी 39 लोक आहेत ज्यांनी धर्मासाठी देशासाठी देहदान दिलाय, ते धर्मरक्षक असतात. आम्ही धर्म प्रचारक आहोत. आमच्या हातात कुठं तलवार येतात, आम्ही नामाचं रोप लावणारी माणसं आहेत. विटीवरच्या मालकाचं आणि काशीत आम्ही सुद्धा भंगिऱ्या देवायचे रोप लावायचे नाही. शेंदरी हेंदरी कोण पूजी बुद्धी किती, भिकारचोट देवायचं आम्ही नावच घ्यायचं नाही. भिकारचोट देव, भंगिरी देव, जे देव स्वतःच्या पोटा करता भीक मागायले. तर काही देवायला ढवळे लिंब आवडत येत. ढवळे लिंब कळाले का भाऊ? ढवळे लिंब. मग जो देव ढवळे लिंब खातो तो देव किती हलकट आहे. काही देवायला बोकड्या आवडतो. बोकड्या किती हरामखोर आहे तुम्हाला माहित नसेल, तुम्ही शहरात राहतात पाटील, काय करणार आहे. मी पण आता शहरात गेलो, पण पहिलं खेड्यात राहत होतो. बोकड्या कोणाचं पोरग आहे? बकरीचं. आणि बकरीला नर झाल्यावर बोकड्या म्हणतात, आणि मादी झाल्यावर तिला काय म्हणतात? पाठ. पाठ आणि बोकुड. मग एकाच शेळीला जर 2 झाले तर हे 2 कोण येतं? बहीण भाऊ. बोकड्या भाऊ आणि पाठ बहीण. परिणाम सांगू का? 3ऱ्या दिवशीचा सूर्य पाहिल्याच्या नंतर बोकड्याला बहिणीतलं अंतर कळत नाही. मग इतका हरामखोर बोकड्या, जे देव खातो तो देव किती हरामखोर असेल. आणि त्या देवाच्या पाया पडणारे, मला वाटते हे पिराला कापाव, हे मसुबाला कापाव, भडवे मसुबाला कापाव, हे किती हरामखोर येत. आपला तो एक, तो देव तो विश्वाच्या कल्याणाकरता उभा आहे. आणि त्या विश्वाच्या कल्याणाकरता उभा असलेल्या त्याच्या संप्रदायाचे प्रचार प्रमुख माझे देवादिदेव शिवशंकर आहेत. शिरोमणी महादेव, एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. वारी परंपरा त्यांची, भजन परंपरा त्यांची, संप्रदायाची स्थापना त्यांची. या 2 देवाचं भजन करायचं, काशीतल्या मालकाचं आणि पंढरपुरातल्या मालकाचं. सगळे टावर एका जागेवर मुख्य. आपण ओरिजिनल सोडून दिलं ना, अडचणीत हात घातले, इचूद असल्या झटकू लागला. सोंगळ्या कशाला अडचणीत हात घाली? तू नालाय का? तिथे इचू असते बाबा. ही साखळी ऐकू आणि आपण मग दवाखान्यात जाऊ. ऐका, याच्या मागचा पुरावा सांगतो. भाविकाची आवडी देवा. कीर्तन कमी करीत नाही, काही ताण घेऊ नका. मला सकाळी नांदेडकडे एक कीर्तन आहे श्राद्धाचं, ते करून संभाजीनगरला यायचं. मला कुठं पायी जायचंय, आणि गाडी पळाली तरी तुमचं डिझेल आहे, देवीचं तेल देवीला आणि भूते आला घाईला. मला कुठं तुरी इकून टाकायचे, त्याच्यामुळे इतका काय ताण घ्यायचा नाही. आमचे लोक म्हणतात, हा मी परवा, मी रात्री मी तिथे होतो. मग तू रात्रीच काऊन इथं नाही आला? तुला गादी दिली असती झोपायला. आम्ही यांच्याकडे गेलो तर मानकर साहेबांना आम्हाला एसी लावून दिली ती, पण मग नशीब फुटकं, मला झोपायला टाइम नाही. मी आपलं गाडीच्या टायरापेक्षा जास्त फिरायलो. म्हणलं राहू द्या, तुमची एसी बंद करा, चला आपल्याला पुढे जायचं. किती सोय करतात आपली लोक. माग पाटलांनी कीर्तन घेतलं तर आम्हाला रातच्या 11:15 जीव घातलं नाही त्या गावात. 12:15 वाजता जीव घातलं. मिरचीची भाजी काजू टाकून केलेली. ते काजू असे वाकड्या तोंडाचे, खाल बरे लागते. मी शेंगदाण्यालाच काजू म्हणून खात असतो. आपल्याला कुठं काजू बदाम पिस्ता असतं काय? कुठं काय? मी आपले शेंगदाणेच बचक भर खाचेन म्हणायचं काजू येतं. मानावे ते म्हणी समाधान. हो, काय सेवा करते लोक. चला, योग असा आला, चोखोबारायच्या घरी देव जेवायला. बा एकादशी होती. त्या एकादशीच्या दिवशी भजन झालं. मृदंग वाजवायला इंद्र होते, भजन करायला काशीतले मालक होते, सोबत भजन म्हणण्यासाठी नारद होते, तुंबर होते.
ब्रह्मदेव होते आणि पंढरपुरातले मालक पुढे ऐकायला होते. द्वादशीच्या दिवशी सकाळी स्वयंपाक झाला, सगळ्या देवता जेवल्या, सगळे वारकरी जेवले. आता जेवायचे राहिले पंढरपुरातले मालक, पंढरपुरातली मालकीन, गरुड महाराज, चोखोबाराय, चोखोबारायची पत्नी, चोखोबारायचा मुलगा. 6-7 लोक झाले काय, 5-6 लोक. देव, गरुड 3 आणि हे 3 6 लोक जेवायचे राहिले. पण पात्र टाकले 3, देवाला, आईसाहेबाला, गरुडाला. अंतर ठेवलं मधात. देव म्हणले लांबून लांबून टाका. कारण कशा करता माहितीये का, हे 3 पात्रावर बसल्याच्या नंतर देवानं सांगितलं गरुडा उठा. गरुडाला राग आला. भगवान म्हणले तुमच्या पात्रावर कोणी बसणार नाही, तुम्हीच बसणार आहेत, पण अजून 2 पात्र टाका. देवानं स्वतःच्या मांडीपाशी एक पात्र घेतलं. आईसाहेबांनी लगेच एक पात्र हिसकून घेतलं स्वतःच्या मांडीपाशी. आईसाहेबाच्या लक्षात आलं एक इकून टाकतील, इकून टाकतील, एक इकून चोखोबाला घेते, एकूण चोखोबाच्या पत्नीला घेते, आपण मोकळे पट. मग आईसाहेबांनी एक पात्र ओढलं, लक्ष्मी आईसाहेबानं, रुक्मिणी आईसाहेबानं, आणि स्वतःच्या मांडीपाशी पात्र घेतलं, आवाज दिला सोयरा जी. लाज वाटू लागली देवाच्या जवळ याची. बशील तिथं चोखोबा जी चोपून बसले, थरथर कापत होते. आईसाहेबानं सोयराबाईच्या मांडीवर हात, सोयरा तुझ्यासोबत जेवायचे. जगाचा बाप चोखोबारायला म्हणतो चोखा तुमच्या सोबत जेवायचे. घेतलं पात्र, पदार्थ आले. भातावर तूप वाढायचं तर आईसाहेब उठल्या आणि सगळ्याच्या भातावर तूप. जेवता जेवता म्हणजे सुरू करायचं राहिलं होतं, काही रिकामं जे काय वाढायचं राहिलं ते सगळं पात्र भरून घेतले. आणि पात्र भरून घेतल्याच्या नंतर आता गजर झाला, श्लोक म्हटला, आता जेवायला सुरुवात करायची. तूप भात आणि वरण असं कालवलं. भगवंतानं हात हातात घेतला, आईसाहेबांनी घास हातात घेतला, हात नाही घास, गरुडाने घास घेतला, चोखोबारायने घेतला, सोयराबाईने घेतला. पण तिघाईचे हात वरी गेले इथपर्यंत. चोखोबारायचा इथंच राहिला, सोयराबाईचा इथंच राहिला. भगवंतानं मांडीवर थाप टाकली, घ्या ना चोखोबा. काही नाही बोलले, काहीच नाही बोलले. 2-3 बऱ्या म्हणले, काहीच नाही बोलले. आईसाहेबानं सोयराबाईच्या मांडीवर, भाविक कोणाला म्हणायचा, आईसाहेबांनी सोयराबाईच्या मांडीवर हात टेकला, घ्या ना सोयरा. डोळे भरून आले. सोयरा बाई रडतेस तू? विश्वाच्या मालकीनीकडे पाहिलं, एकच सांगितलं, आईसाहेब माझा मुलगा जेवायचा राहिला तिथं बसलाय, त्याचं नाव आहे कर्ममेळा. मुलगा जेवायचा राहिला. आता पात्र 5 टाकलेत पाटील साहेब, 5. गणेशराव 5 पात्र आहेत, 5 पात्र. आता 6वा माणूस जेवायचा आहे गणेशराव, कुठे बसवायचा आहे? आता कोणी घ्यायचंय पात्र? विटेवरच्या मालकानं चुटकी वाजिलीन, कर्ममेळ्याला जवळ बोलवलं. कर्ममेळा मांडीवरी. कुठं बसिला कर्ममेळा? मांडीवर बसिला, मांडीवर. देवता फुलं टाकीत होते वरून, देवता फुलं टाकीत होते वरून. देवता कारण सांगू, आत्यानं बांधलेली सोन्याच्या दोऱ्याची राखी बापासाठी इकून बापाचा हॉस्पिटल दवाखाना करावा, त्याचा वैद्यकीय सेवा करावी, हा भाव ज्याच्या आपल्या वडिलाविषयी ज्याच्या अंतःकरणात आहे, विश्वाच्या बापानं त्याला खाली बसू दिलं नाही. माय सुद्धा लहानपणी लेकराला मांडीवर घेते. 11 वर्षाचं पोरग झाल्या माय मांडीवर जीव घालते का त्याला? नाही. पण विश्वाची आई, जगाची आई 11-12 वर्षाच्या कर्ममेळ्याला मांडीवर घेतलं आणि पहिल्यानं तूप आणि भात वरण असं कालवलेला भाताचा घास कर्ममेळ्याच्या तोंडात घातला. मानकर साहेब 1दा 2दा 3दा 4दा 5दा कर्ममेळ्याची लाळ, जिभेचा स्पर्श, ओठाचा स्पर्श, मग भरलेली बोट पंढरपुरातला चाटीत होता. पंढरपुरातला कर्ममेळा कोणाचा मुलगा होता? हरिजनाचा. कोण सांगते? मी नाही. जेवी पंढरी राव त्या सवे. एका जनार्दनी आईशी चोखियाची मात. पैठणचे मालक सांगते, एका जनार्दनी आईशी चोखियाची मात आणि जेवी पंढरीनाथ त्या सवे.
उष्ट खाल्लं कर्म मिळायचं उष्ट. देवता रडत होत्या का? बापाविषयी इतकं प्रेम ठेवणारा मुलगा देवाला इतका आवडतो, त्याला मांडीवर घेतलं आणि पहिलं त्याला जीव घातलं आणि त्याच्या तोंडातल्या उष्ट्या बोतानं जगाचा पाप जेवला. याला म्हणायचं भाविक, म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात आवडी देवा आवडी देवा आवडे देवा आवडे देवा आवडी देवा आवडी देवा आवडी देवा आवडी देवा आवडावा. आपल्या अंतकरणापेक्षा जीवापेक्षा देवावर जे प्रेम करते ते भाविक असतात. सर्वाभूती दया साधू म्हणावे आयसिया. ज्याच्या अंतकरणात दया येतो भाविक आहे. मग एक मन माहितीये का तुम्हाला, जो मायबापाचा होऊ शकत नाही तो भडवा कोणाचाच होऊ शकत नाही. भोसले साहेब, आई वडिलावर ज्याचा भाव बुवा तो देवाला आवडतोय, तो विश्वावर प्रेम करू शकतोय. पैठणचे मालक कावड घेऊन देवाला चालले. कावडीचं प्रस्त लय वाढ बरं आता. त्या कावडी पुढे डीजे ढिकचाक 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 काय 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 थाट. ते कपडे ते सोंगण ते नाटकन ते पार लावलेलं ते काही विषयच नाही. पुन्हा संध्याकाळी रंगारंगाचं पाणी, ते नाचून नाचून गुडघे दुखल्या मग ते ठणकतीत ना ते पाणी पिल्याशिवाय राहत नाही. ते सोंग हो, सोंगाचाच उतू आलाय सगळा, नुसतं सोंगच. आणि या सोंगालाच हे भुललेत. चला कावड घेऊन चाललेत. किती शुद्ध कावड. कावड खांद्यावर असताना पायात चप्पल नाही. नाथांच्या ज्यांच्या चोपदाराला काठी सोन्याची होती, 15 किलो सोन्याची काठी एकनाथ महाराजांच्या चोपदाराला, आणि त्यांच्या पायात चप्पल नाही. कावड खांद्यावर उन्हात तान्हात चाललेत. रस्त्यात एक गाढव दिसलं. रस्त्यात एक गाढवान पायवरी केली, जीभ बाहेर काढली. नाथांनी तितक्या लोकातून कल काढा म्हणले, अरे त्याचे पाय दाबून धरा आणि एक जणांना तोंड धरा, त्याच्या तोंडात कावड टाकायची. सगळी लोक म्हणले अवघडच काम आहे. देवासाठी आणली ना आपण, देवासाठी कावड आणली. नाथांनी सांगितलं, अरे हा मुका प्राणी आहे आणि पाणी नसल्यामुळं तळमळायला लागलाय. भाव सांगतो भाव, आणि मग करी सेवानीची प्रीती. मुका मुका प्राणी आहे, मुका पाण्या वाचून मरतोय. आणि मग आपण जर आपल्या जवळ पाणी असताना याला जर नाही पाजलं, हे गाढव जर मेलं तर 1,00,000 कावडी अर्पण केल्याचं पुण्य नदीला. आणि ही कावड याच्या तोंडात टाकली, हे जर वाचलं
फक्त 1 कोटी कावडी अर्पण केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त. मुख्या प्राण्यात जीव जाणला, देव जाणला. भाव, भाव ऐका त्याच्या पुढचा भाव. आईसाहेब किती भाविक होत्या. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या धर्मपत्नी म्हणजे गिरिजा काकी यांच्याकडे श्रीखंड्या नावाचा व्यक्ती कामाला. तो जगाचा बाप आहे पण माहित नाही देव आहे म्हणून. आणि सोहळ्यात पाणी भरायचं. सोहळ्यात सोहळं कशाला म्हणतात माहितीये का? एका बाईनं गावरान तुपाचा शिरा केला आणि चपला घालून केला. आता 22,000 रुपयाच्या फरचीवर सराटे असतात का? 22,000 रुपये ब्रासची फरची, तिथं काटे असतील का पाटील साहेब? पण तरी ती चप्पल घालून शिरा करू लागली. आमच्या एक जणांना खाल्ला नाही, मी कचून खाल्ला. मला काय शुगर नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. हो, आम्ही एकदा पाटील साहेबांना आम्ही जेवलोत. मी 9 वाट्या रस प्याला, यायन थोडाच प्यालता, त्याला शुगर होती. मी 9 वाट्या प्याला. म्हणलं मला काय नाही बिमारी, मी रोज 2 गावचं खातो ना, त्याच्यामुळे कुठून दुखन मोड. तुम्ही घरचंच खाता त्याच्यामुळे तुमचं दुखत. मी रोज 2 गावचं आणतो. वारकऱ्याच्या घरचं खात असतो, काय ताण नाही. काही लय सोंगाडे, मी कुठं खातच नाही. मी आईस्क्रीम खाईन. आणि आईस्क्रीम सातारबाईच्या दुकानावरली नाही. देव याला फिरायला कापायचा का? वारकऱ्याच्या घरचं खाईन म्हणले मी बाहेरचं खातच नाही, आईस्क्रीम खातो. वा 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 वा, तुला मसुबाला कापायला पाहिजे. सोंगाडे लोय हो. माझी काशी झालेली आहे आणि मी काही वर्ष श्राद्धाचं खात नाही. मी काशीवर ना आलोय. काशीला ज्याच्या संग गेला का त्याची तिकिटाचे पैसे दिले नाही. त्याची काशी केली, त्याची काशी केली आणि पुन्हा म्हणतो मी कपात चहा पेत नाही. बुटात पेतो का सुंबळ्या? बुटात पेतो नालाय का? माणसं कशी उकळले बघा ना. असं ऐकायला यायला बरं वाटतं. नाही तर अगोदर चिंतन ऐकत असताना जशी पिराला कापायची अशी बसली होती. विठाला श्रीखंड्या दैवत कामाला. 16 होतो, 16 होतो. 16 म्हणजे शुद्ध. आमच्या संख्यानं खाल्ली नाही, मी खाल्लो तो शिरा. ते म्हणलं का नाही खाल्ला? त्या बाईच्या पायात चप्पल होती. मी म्हणलं 3 चपलान थोडाच हाटला. कशाला ताण घ्यायचा, आपल्याला काय घेणे. तिच्या पायात चप्पल होती, जाऊ दे तिचं तिला. 16 होतं, 16. एकनाथ महाराजांना एवढं पावित्र्य महाराज. आंघोळ करून देवानं कावड आणायची. देव किती सुकुमार. राजस सुकुमार मदनाचा पुतळा आणि रविष्य शिकाळा लोपले. अगणित लावण्य तेज पुंजाळती रत्नगिळ पाकती प्रभा. कानडावो विठ्ठलू कर्नाटकू तेने मज लावी येला वेदू. पाहिली या वेध लावी बैश्य जीवी जडून. रूप सावळे सुकुमार कानी कुंडल मकराकार. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजली. काय रूप सुंदर होतं महाराज. पाणी भरल्यावर किती घाम येत असेल. घाम पायला गिरिजा काकीनं सांगितलं श्रीखंड्या कावडटेक मध्ये स्वयंपाक घरात जायची ताकद नव्हती. 16 स्वयंपाक 36. हे आतमध्ये दोटीलं मालकीन बाईनं चांदीचा पाट टाकला आणि सोन्याचा ताट. ताजा शिजलेला भात, त्याच्यावर गावरान तुपन साखरन दूध टाकली. का? आई साहेब मालकाची पूजा चालू आहे, देवाला नैवेद्य. दुसरा शिजवीन, दुसरा भात शिजवीन पण खा. आई साहेब मालक पूजा करते, पूजा आटपल्यावर देवाला नैवेद्य आणि मालक आणि तुम्ही जेवल्यावर मी जेवतो. हरिपंडिताची शपथ घातली. एकुलता एक मुलगा हरिपंडित आणि पोराची शपथ घालून श्रीखंड्याला जेव घातलं. देवे माहीत नाही पाटील साहेब, पण काम करणारा नोकर आहे. गोदावरी माईच्या पात्रात जाऊन जगाचा बाप रडत होता. गोदावरी मैयाने विचारलं प्रभू का रडतात? मला पोराची शपथ घालून जेवायला घातलंय ग. काय भाव असेल. जाऊ द्या, काम करणार होते याच्या करता भाव होता. राम सरजू नावाचे 2 काम करणारे झाडवण होते. वाड्यात येत नव्हते. झाडवण होते, झाडवण वाड्यात येत नव्हते. आणि भात शिजल्याचा वास घेतला. एक जण म्हणला काय भाताचा सुगंध आहे रे. अरे गरीब माणसं आहेत, आपल्याला हे भात चित्रात भेटत नाही, हे भात खाला कसा भेटत. आईसाहेबांना ऐकलं ना आवाज दिला. श्रीखंड्या जी राम सरजूला मध्ये बोलवा. राम सरजू जी मध्ये या. राम म्हणला सरजा मधात नेऊन हानीत येत रे, मधात नेऊन हानीत येत रे बापा, मधात नेऊन हानीत येत, मधात नेऊन हानीत येत. आपण जा कसं. 16चं घर होतं ते. 16 ते का आपलं 16 का? आमच्या इथं बोरचं पाणी संपलं आणि सत्य आंबा करायचा. कुलदैवते कुलस्वामिनी तुळजापूरची सत्य आंबा करायचा. पौर्णिमा आली चैत्रातली सत्य आंबा करायचा. आमच्या पोरायची माय म्हणली आपलं पाणी संपले. पोरायची माय म्हणजे माय बायको.
तर मी म्हणलं पाणी संपू दे ना, दुसरं पाणी आहे ना आपल्याकडे. हे पाणी खर्चिल्यावर पाण्याचं टँकर येतंय. मी लगेच फोन केल्याच्या नंतर टँकरवालं एक जणाची इथं चाललं होतं. कोण महाराज आहेत का? म्हणलं हो, इकडे चाललं होतं. म्हणलं आम्हाला पाणी. बरं फिरीला ट्रॅक्टर, त्याला माहिती ते उधारीचं होतं आणि हे नगदी खातंय. याला कोणी पाया पड्यावर देतं ना, चिखलाव पाऊस पडतो ना, म्हणजे वाल्यावर डबल पडतो. जिथं वाळलंय तिथं कोणी थेंब टाकीत नाही, चिखलाव पडतो पाऊस. आलं टँकर. घरी आल्याबरोबर आमच्या घरचे म्हणले पाणी मी भरणार. म्हणलं तूच नाही भरायची तर कोण? ते काय तुटी फिरिली की मलाच जाते पाणी पाईप म्हणत. नाही पण तुटी पण मीच भरणार, फिरिणार. म्हणलं मी? तुम्ही वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला गेलतात, तुम्हाला लय लोक खेटलेत, तुम्ही आंघोळ नाही केली, तुम्ही टँकरला हात लावू नका. मला एवढं नका असू, इतकी एडगळ बायको नाही माही. तुम्हाला राग येईन म्हणून तिच्यावर घेतलं, हे तुमच्या बायकायचं सांगायलो. इतकी एडपट असल्या मी रामदेव बाबाच्या आश्रमात गेलो असतो. मी रिकामा आहे का सरे जिल्हे फिरून तिला गोथोडी नेऊन द्यायला? मी तिकडे गेलो असतो गुरुवारी रामदेव बाबाच्या आश्रमात पेस्ट इकायला. हो या, तिथं का कमी काम आहेत का? मी नसतो सांभाळलं तिला. हिशाबात तितकी एडपट नाही, हे तुमचं दळायलो, ध्यानात ठेवा. पण इथे म्हणून तुम्हाला काही म्हणत नाही. दुसरीकडे गेल्यावर ह्या फुकायच्या दुसऱ्या आणू कुठून? पण इथे येतो रोग तुम्हाला काय नाही बोलायचं. हा तिकडे गेल्यावर. आणि मग ते त्याला सांगितलं जाऊ दे बाबा, ते तुटी फिरू दे. 10-5 लिटर पाणी आगाव घेतलं तर मी 5-50 तुला आगाव देईन. मला काय कोणी देते, मी तुला 15 वाटा आलं मोरी वाट घेतलं. आमच्या घरच्यानं घरचं तांबर पाणी आणलं आणि त्याच्या तुटीवर इचिलं. त्याची तुटी धुतली घरच्या पाण्यानं, त्या टँकरची, आणि मग फिरिलं. मी तोपर्यंत त्याला बोलत होतो. ट्रॅक्टरच्या मुंडक्यावर बसलेलं होतं, वरी काय टप गिप नव्हता, ते झाकण नव्हतं. आणि मला भलता घाम आला ना पटेल साहेब, रुमाल ओला झाला मा, पण त्याला घामच नाही. मी म्हणलं तुला घाम म्हणजे पसीना आता नाही. ते हिंदीत बोलू लागलं, हमें पसीना आता नहीं. क्यों नहीं आता? ते म्हणलं हर घंटे में नहाना करता. कहाँ पे? यही टँकर पे. अरे काय संडाळा म्हणलं, आम्ही देवाला पाणी घ्यालो तू याच्यात आंघोळ करतो. ते म्हणला 6000 लीटर पानी बैठता. मेरे आंग पे क्या है? बोले मैं अंदर जाता डुबकी मारता, बाहर आता ठंड हो जाता शरीर, बाहर बैठता कुछ मुझे पसीना नहीं आता, कुछ नहीं आता. काय नाव आहे तू? म्हणला चांद पाशा. अख्तरबाईचा पुतण्या आहे. जमला गडे मेळ. पैसे दिले आणि पोरायच्या माईल म्हणलं सत्य आंबा नाही झाला, आपला चिचा आंबा झालाय. चिचा आंबा झालाय, चिचा. हे आपले सोळे, आपले. एक सांगू शुद्ध, तुम्ही बाहेरचं पाणी प्यायल्यावर आजारी पडणार का नाही? पाणी कोणतं प्याता? पॅकिंगचं बिस, ते काय विशिष्ट प्रकारच्या कंपनीचं. मग कोणताही कीर्तनकार नळ्याचं हापसून पाणी पितो का? बोरचं बटन दाबून पाणी पितो का? कोणतं पितो आपण? बॉटलचं. हे 16 पाणी आहे का ते? गिरगावच्या बाळूची शपथ आहे सतीश बुवा, खरं सांगा तुम्ही, कॅमेऱ्यात येत तुम्ही, ते 16 पाणी आहे का? ते शुद्ध पाणी आहे का? नाही. भेटो का नाही आपण? आपण 16च्या लायकीचे आहेत का? नाही. नाथबाबा त्या अधिकाराचे होते. नाथबाबाकडे एक तांब्या, त्याला दोरी, जिथं जातील त्या दोरीनं विहिरीत पाणी सोडायचं आणि ते प्यायचं. काय शुद्धता महाराज, किती शुद्धता. आणि अशा शुद्ध घरी राम आणि सरजू बोलून घेतले. पाटावर बशिलेत. पाटावर बशिल्याच्या नंतर भात वाढला, तूप वाढलं. स्वप्नात पाहिलं नव्हतं, चित्रात पाहिलं नव्हतं. लेकरं आठवले. आई साहेब लेकरं उपाशी आहेत. गिरिजा काकीनं नातवाची मुलाची शपथ घातली. पोटभर जेव्हा घरच्याला बांधून देते, घरच्याला बांधून देते. महाराज सर्वसामान्य अनाथावर गोरगरिबावर प्रेम करणारे वारकरी, गोरगरिबावर प्रेम करणारा श्रीमंत वारकरी म्हणजे पैठणचे नाथबाबा. नाथबाबा देवाला किती आवडत होते, किती आवडत होते. एक सोपा मुद्दा सांगू का? मुलगी जर सासरी व्यवस्थित वागत असेल आणि दिवाळीला जर घरी आली असेल तर आई तिला नाव घाली ती, आई तिला नाव घाली ती. आणि मालकाला सांगते, मालक मै बाई वापस जाताना सोयाबीनचे 2 पोते का, आणि माझ्या बाईला चांगली 5000ची पैठणी घ्या. कोण म्हणती? पाटील साहेब. आई म्हणती आई. पण मुलगी जर सासरी नीट वागत नसेल आणि कायमस्वरूपी माहेरात राहत असेल तर माय पण कदरती तिचे लुगडे धुत नाही, माय सुद्धा तिचे लुगडे धुत नाही. 36 वर्ष पंढरपुरातल्या माईनं गिरिजा काकीचे लुगडे धुतले. गिरिजा काकीचे का?
हे भाविकावर प्रेम, हे गरिबावर प्रेम करत होते. भाविकातलं मुख्य आणि मर्मज्ञ स्थान कोण असेल तर पैठणचे मालक आहेत. म्हणून भाविकाची आवडी देवा. असे भाविक आवडतात, असे भाविक, असे भाविक. एकदा आपला वेळ संपला का? पाय माणसं कसे संचयनं सांगावं ना संपला म्हणून. तुम्हाला एक सांगू का, माणसं पडत येत कोणामुळे सांगू का? एक जण म्हणला मला त्या गावाने मतदान केलं नाही, गावाला नाव ठेवूच नको तू, या संचयने विरोधात प्रचार केला. तसे संच फुटले की माणूस आदळलाच बघा. हा, तसे संच नकांसतीच बाबा. सांगा रे मला. ऐका, पंढरपुरातला मालक आणि उद्धव पाटील साहेब देवाची तर गेले नाही, चुकून बोललो, द्रौपदीकडे गेले. अगोदर बहिणीकडे गेले, द्रौपदी मानलेली बहीण, एवढाच पुरावा आहे का? भाव भाव आणि मग पूर्णविराम. काय करावा, वेळेत कीर्तन सोडलं की लोक म्हणते हा पहिल्यासारखं राहिला नाही, त्याची लय भरली आता. असे बोलते. त्याला काय बाबा, जिकडं तोंड फिरीन तिकडं पैसा, ATM बँकच येते, स्विच काय म्हणतील काही मिळच नाही. आणि ते कसं आता घड्याळ पाहू पाऊच कीर्तन करायला, असे बोलते लोक. जरस वाढवा तिकून हातपाय ताणी ते कोकण्या मशीन हातपाय ताणिले आणि काय कसं चालावं त्याचं काय मेळच कळत नाही. चल, मला असं वाटतंय 10-5 मिनिटं इथं बोला, नालाय केली तरी मोबाईल इचकीत बसलेतच ना.